तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य महामानव, विश्वरत्न, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या बौद्धांच्या एकमेव धार्मिक मात्रसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्हीही महापुरुषांच्या त्यागाला, कार्याला आणि प्रतिमेला सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. प्रस्तावना सांगत असताना जर तुम्ही लक्षात घेतली, प्रस्तावनेतच माझा विषय आहे. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, माजी आमदार स्मृतिशेष भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मकार्याला वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान ज्यांना राष्ट्रीय संरक्षक म्हणून नियुक्ती दिलेली आहे, पदभार दिलेला आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूनबाई आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला मी वंदन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार, तमाम बहुजनांचे नेते आदरणीय आयुष्यमान ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मकार्याला वंदन करून त्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे नातू, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रमुख आदरणीय आयुष्यमान डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मकार्याला मी वंदन करतो, त्यांना क्रांतिकारी जय भीम करतो. आज आपल्या नगरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाचं वाचन होत आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या वर्षावासाच्या कालावधीमध्ये सतत 3 महिने हे वाचन आहे. आणि या ग्रंथाचं सुंदर असं वाचन करत असलेल्या अनेक वर्षापासून ज्यांचं काम आहे, खूप सुंदर वाचन करतात. याच्याही अगोदर मी त्या ज्या ठिकाणी वाचत होत्या तिथं मी भेट दिलेली आहे. तर त्या आदरणीय आयुष्यमानिनी रेखाताई साहेबराव ढगे, आदरणीय ढगे सर, या नगरातील ज्यांच्या माध्यमातून मी इथं आलो त्या आदरणीय छायाताई ढाले आणि माझ्यासोबत असलेले भारतीय बौद्ध महासभेचे परभणी जिल्ह्याचे हिशोब तपासनीस आदरणीय दशरथ गायकवाड सर, त्यानंतर आदरणीय ॲडव्होकेट मोरे सर आणि या नगरातील सर्व महिला आणि बालक बालिका सर्वांना जय भीम करतो. जय भीम. माझा विषय आहे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर. आता भैयासाहेब आंबेडकर सांगत असताना भैयासाहेब हा विषय घेण्यामागचं कारण आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ या ग्रंथामध्ये अनेक म्हणजे बुद्धाच्या जीवनातील जी काही शिकवण आहे ती आपल्याला तर माहिती होणारच आहे 3 महिन्यामध्ये. पण याच्या व्यतिरिक्त हे जे मी विषय घेऊन आलो तर हा एक प्रवचन मालिकेचा भाग आहे. भारतीय बौद्ध महासभेने 19 प्रकारचे विषय प्रवचन मालिकेला दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सर्वच विषय महत्त्वाचे तो एक माझ्याकडे दिलेला आहे भैयासाहेब आंबेडकर. ग्रंथाच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतरही आपल्या धम्माच्या संबंधित माहिती मिळावी म्हणून हे वेगवेगळे विषय ग्रंथाच्या कालावधीमध्ये असं तर आपल्याला म्हणजे कार्यक्रमामध्ये म्हणजे सांगता येत नाही डिटेलमध्ये. फक्त प्रवचन मालिकेमध्ये ग्रंथ वाचन असेल तिथं जायचं आणि हा विषय सांगायचा म्हणजे लक्षात येतो. थोडंसं पेज वाचलं ताईंनी आणि आम्हाला संधी दिली.